प्रत्येक गुन्हेगार एखादा गुन्हा कसा करावा आणि त्यात कसं पकडलं जाऊ नये याचाच विचार करून गुन्हे करतात. काही जण त्यात यशस्वी होतात तर काही नाही. ही एक अशीच घटना आहे मुंबईमधली, ज्यात पोलिसांना शेवटपर्यंत डाऊट होता की बायकोनेच नवऱ्याला मारलं आहे, पण त्यांच्याकडे पुरावा नसल्याने ते कधीच आरोपी असलेल्या काजलला शिक्षा देऊ शकले नाही. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये नक्की काय घडलं होतं. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. काजलला एक अशी हत्या करायची होती ज्यामध्ये ती हत्या न वाटता एक सामान्य मृत्यू वाटेल, आणि ज्या प्रकारे तिने हत्या केली त्याची कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला जी फक्त सामान्य हत्येची घटना वाटत होती, पण जेव्हा तपास उलगडला त्यात एक भयंकर सत्य समोर आलं. काजलच्या नवऱ्याच्या पोटात अचानकच दुखू लागलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या हृदयाच्या ठोक्यापासून ते प्रत्येक अवयवाची चाचणी करण्यात आली आणि लक्षात आलं की त्याचे संपूर्ण अवयवच निकामी झाले आहेत. आणि असंच करता करता एक दिवस अचानक त्याचा मृत्यू झाला. पण हा मृत्यू सामान्य नव्हता. त्याच्यामागे होतं एक कटकार रस्ता. मुंबईचा सांताक्रूज परिसर. यामध्ये कमलाकांत शहा, त्यांची पत्नी काजल शहा आणि 2 मुलांबरोबर राहत होते. शहा यांची आई देखील त्यांच्यासोबतच राहायची. परंतु साधारण 3 वर्षापूर्वी काजल आपल्या पोरांना घेऊन माहेरी कायमसाठी निघून गेली. पण 2022 मध्ये परत तिच्या नवऱ्याबरोबर आणि सासूबरोबर राहायला आली. तेव्हा सर्व काही नीट चालू आहे असं वाटतानाच 6 महिन्यातच तिची सासू एका दुर्धर रोगामुळे आजारी पडून मरण पावली. हे का सांगतो हे तुम्हाला पुढे कळेलच. सगळं काही ठीक सुरू होतं, पण 24 ऑगस्टला कमलकांत यांच्या पोटात अचानकच दुखायला लागलं. त्यांना उलट्याही झाला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला, औषधं घेतली, परंतु त्यांना आराम काही मिळाला नाही. वेदना इतक्या वाढत गेल्या की शहा यांना असह्य होत होतं. त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, अनेक हॉस्पिटल्समध्ये जाऊन चाचण्या केल्या, परंतु त्यांना आराम काही मिळाला नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांच्या ज्या मेडिकल चाचण्या केल्या आणि त्यात त्यांचे रक्त तपासले, त्यात सर्व अवयवांच्याही चाचण्या केल्या आणि एक धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्यावर उपचार चालू असतानाच काही डिटेल रिपोर्ट्स येण्याच्या आधीच 19 सप्टेंबरला कमलाकांत शहा यांचा मृत्यू झाला. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. आठवडाभरात सगळे रिपोर्ट्स आले आणि डॉक्टरांनी डोळेच विस्फारले, कारण शरीरात धातूचं प्रमाण हे सामान्यपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. कमलकांत यांच्या रक्तामध्ये आर्सेनिक आणि थेलियमचं प्रमाण हे अधिक मात्रेमध्ये होतं. याच्यावरून डॉक्टरांना अंदाज आला की शरीरात विष पसरलं होतं. खरं तर ही दोन्ही सायलेंट पॉइझन्स आहेत. यानंतर शहा यांचा मृत्यू झाला नसून त्यांची हत्या झाली असल्याचीही डॉक्टरांना शंका आली आणि त्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणामध्ये शहा यांची बहिणी समोर आली आणि तिने पोलिसांशी संपर्क साधून महत्त्वाची माहिती दिली. जेव्हा शहा यांच्यावर उपचार सुरू होते तेव्हा काजल वारंवार पैशाची चौकशी करत होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही काळजीचा भाव दिसला नाही, असं तिने पोलिसांना सांगितलं. मधल्या काळात इन्शुरन्सचे पैसेही काजल शहांना मिळाले होते. यावेळी कमलाकांत यांच्या आईचा मृत्यूही अशाच प्रकारे झाला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 2 वर्षापूर्वी कमलाकांत यांच्या आईचा मृत्यू झाला होता. तो देखील अगदी सारख्याच पद्धतीने झाला होता. म्हणजे दोघांनाही खाण्यातून विष दिल्याचा संशय पोलिसांना आला. पण एकाच घरात राहत असताना फक्त आई आणि मुलालाच विषबाधा कशी झाली, इतर कुटुंबियांना याचा त्रास का झाला नाही, अशी शंका पोलिसांसमोर होती. पोलिसांनी जी माहिती दिली त्यात त्यांना कळले की काजलचे तिच्या लहानपणीचा मित्र हितेश याच्याशी बोलणं सुरू होतं आणि त्या दोघात प्रेमसंबंध होते. त्यांचे रोज भरपूर वेळेला बोलणे व्हायचे. हितेश आणि काजल यांना शहा यांची संपत्ती हडपायची होती, त्यामुळे त्यांचा काटा काढण्याचं दोघांनी ठरवलं. हितेशने इंटरनेटवर कोणते केमिकल शरीरात विषाचे काम करते याचा संपूर्ण अभ्यास केला. त्यानंतर दोघांनी मिळून
आधी शहा यांच्या आईची आणि नंतर शहा यांची हत्या केली। या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि पुढील तपास सुरू केला। पण पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की हे सर्व कारस्थान सिद्ध करायचं तर करायचं ते कसं, कारण कुठलीही बॅकग्राऊंड नसताना त्यांनी हे 2 मर्डर कसे केले याचा पुरावा पोलिसांना न्यायालयासमोर सादर करणं जरा अवघडच आहे। त्यामुळे आज जरी काजल शहा जेलमध्ये असतील पण त्यांना खरंच मोठी शिक्षा होईल का ते पुराव्याच्या अभावी सगळ्यातनं निर्दोष सुटतील? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर कळवा। भारतीय न्यायव्यवस्था या ॲडव्हान्स सायन्सला मान्यता देऊन या दोघांना शिक्षा देईल का? या गोष्टीतनं काय शिकावं? संपत्ती आणि स्वार्थासाठी घेतलेला निर्णय केवळ इतरांचेच नव्हे तर स्वतःचंही जीवन उद्ध्वस्त करतो। काजल आणि तिच्या मित्राने संपत्तीच्या लालसेने अशा घृणास्पद कृत्याचा विचार केला, ज्याचा परिणाम अखेर विनाशकारकच ठरला। कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या वर्तनात अचानक बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका। संपत्ती मिळवण्याच्या चुकीच्या मार्गावर चालल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जीवन नष्ट करू शकतात। न्यायव्यवस्थेसमोर गुन्ह्याचे पुरावे सादर करणे हे मोठे आव्हान आहे, मात्र न्याय मिळवण्यासाठी प्रामाणिक तपास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला गेला पाहिजे। ही संपूर्ण घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर मराठी क्राईम स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सुरक्षित राहा। धन्यवाद।